1:15 आणि इथे सिम्मी मॅडम बनवते काय आहे कोरियन हॉट अँड स्पायसी किमची किमची. इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे कट करूया. कोणी कोणी खाल्लं आहे किमची आणि जर कोणाला पोट साफ होत नसेल ते फक्त एकदा झालेलं आहे तर त्यांनी हे खाऊ शकतात. काल हेच होतं 2 पॅकेट होते. हे काय आहे ते सीझनिंग ऑइल सीझनिंग ऑइल ह्याच्याने स्पायसी होते ती नूडल्स. आणि हा मसाला आहे तर हा नंतर घालतात ना. हां त्याला काढून आधी बॉईल करून घ्यायची नंतर ते पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि हे घालायचं. तर बघूया सिमरन बनवते कशी बनवते ती. आजपर्यंत मी तर बनवली नाही आहे पण खाल्ली आहे आणि कालच आम्ही खाल्लेली तर आमची हालत टाईट होती तर त्याला बॉईल व्हायला. आणि रात्रीची दुनिया झोपलेली आहे आणि आम्ही जागा आहे आणि हे कित्येक दिवस झाले आमचं रात्रीची नाईट अशीच आहे. म्हणजे एवढी गरमी होते घरात तर आम्ही इथे येऊन असं झोपतो. आता सिमरन करते कनेक्शन चालू झोपलेला आणि इथे गादी हातरून आता आम्ही झोपतो. एवढी गरमी आहे आणि गरमी पाहता आम्ही गॅलरीसुद्धा फॅन लावून घेतलेला आहे. तर झोपायला आलेलो पण काय झोप येत नाही आहे आणि माहिती नाही अजून किती दिवस असंच चालू राहणार आहे. रात्रीची झोपच आमची उडाली आहे. जसं झालं आहे सकाळ होते जेव्हा थंड होतं वातावरण तेव्हा झोप येते. इथे थंड वाटतं आहे खूप थंड आहे म्हणजे गरमी जरा पण वाटत नाही आहे पण तरी झोप येत नाही आहे. चला तर आता खाऊया मॅगी आणि करूया मॅगी पार्टी. तर इथे झाले आहे आपले नूडल्स बॉईल. सिमरन पाणी गाळून घेतलंय नूडल्स. मग ते मसाला वगैरे आधी का नाही घालत मला का माहिती त्याला मेरी कुठ नाही करायचं. मसाला पण घातला आणि हे जे ऑइल आहे सीझनिंग ऑइल ह्याच्याने तिखट होतं ह्याच्याने हे स्पायसी होतं. कमी घालायला पाहिजे ना मग आपण. आता हे करायचं आहे मिक्स 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 मिक्स. हे तर असं वाटतं आपण कच्चं खातो ना जसं. बापरे बघूनच डेंजर दिसतंय तिखट तिखट. किती रुपयाला मॅगी येते ते पण लोकांना प्राईसला कितीला 49 कितीला होती 49 रुपीजची एवढूशी मॅगी. ती पण फक्त तुम्हाला जेव्हा खरं टेस्ट येणार तेव्हापर्यंत संपेल ती. जोपर्यंत जो बोलतात ना एका दाढेला लागून दुसऱ्या दाढेला लागेल तोपर्यंत ती संपली. आणि 2 लोक तरी मॅगी खाऊन पण नाही शकत. या पप्पाचा रिव्ह्यू बघा. चला तर आम्ही चाललो आहोत टेस्टिंग टाइम. उठो उठो टेस्टिंग टाइम. इथे बघा मूवी टाइम पण चाललाय. इथे भूताचा पिक्चर बघतायत ना. चलो उठो ठंडा हो गया. अब मजा आएगा ना तेरा मुंह जलेगा तब बीड़ू. अभी ते तिखट नाही लागत. सुपर स्पायसी आहे. त्यांना जेवण जर तिखट बनवून दिलं त्यांना खायला नाही होत पण हे नूडल्स एवढं तिखट आहे ते आरामात खात आहेत. जरा जरी भाजी तिखट झाली तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही हे चॅलेंज करू ना. इथे इथे मी आतमध्ये जसं जाते ना जळायला स्टार्ट. आपण तिखट भाजी खातो तर ते जिभेला लागते. जिभेला नाही लागत आहे ना. इथे इथे साईड पोटांच्या इथे झोमतंय मी डायरेक्ट
तुम्ही कधी ट्राय केली आहे का कोरियन मॅगी नक्की कमेंट करून सांगा. आणि केली आहे तर तुम्ही खाऊ शकताय का, म्हणजे तेवढं तिखट लागलं ना जी. कसं होतं, तिखट लागलं. उद्या पोट साफ होईल. तुमचं पोट साफ होत नव्हतं ना. काल आम्ही खाल्लेला, सिमरननी काल एक मॅगी बनवलेली 1 पॅकेट. आणि जर कोणाचं पोट साफ होत नसेल त्याचं दुसऱ्या दिवशी एकदम पोट साफ मस्त. आणि यांना बघा किती तिखट लागलंय. दही डायरेक्ट जीभ जळजळते. मला मी खाते. डेंजर दिसताय डोळे माझे. गुड नाईट. The next day. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे की पापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू टू. पप्पा केम टू 40s now. 42. तो वही ना 40s ना होगा. अरे पप्पा फूकना चाहिए पहले. अंधेरा है ना, अपने पास लाइट नहीं थी ना. खत्म. लाईट म्हणून दाखवायला एवढं इथे आलेत. हॅपी बर्थडे. चांगला आहे. सिम्मीची चॉईस. हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. अश्विनीची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स. तर रात्रीचा थोडा व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवला होता. आज किशनजींचा आहे बड्डे आणि आज आम्ही त्यांच्यासाठी सरप्राईज, आज त्यांच्या बहिणीनी म्हणजे लता भाभीनी त्यांच्यासाठी आज सरप्राईज प्लॅन केला आहे त्यांच्या घरी. तर त्यांना खूप म्हणजे खोटं बोलावं लागलं की भैया भाभी, म्हणजे त्यांनी फोन केला की आमचं भांडण झालं आहे, तर थोडंसं बोलायचं आहे, तुम्ही या. हिचं खूप नाटकं चालले आहेत म्हणजे भाभीचे, तर प्लीज तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे. म्हणून असं करून त्यांना हे केलं आहे. आणि किशनजीला थोडा डाऊट आहे की मस्करी चालली आहे की माझ्या बड्डेचा काहीतरी प्लॅन करतायत. पण जेव्हा भाभी घरी तिथे कांदा कापत होती आणि किशनजीनी फोन केला तर ते बोलले सही में भैया मेरा और इनका झगड़ा हुआ है, तो प्लीज़ आप लोग आ जाओ. हम लोग का यानी बहुत ज़्यादा मैटर बढ़ गया. अभी हम लोग यानी अब इस कुछ डिसिजन लेना चाहते हैं. आणि ते कांदा कट करत होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तर त्या बोलल्या जर तुम्हाला विश्वास होत नसेल तुम्ही व्हिडिओ कॉल करून बघा. तर खरं भाभीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तर किशनजींना असं वाटलं खरंच काहीतरी झालेलं आहे. तर ते मला कधीपासून बोलत आहेत चल आपण जाऊया, मी शॉप क्लोज करतो, आपण निघूया. आणि भाभीने बोलले की त्यांना 9 वाजेच्या नंतर आणा, कारण की अजून इथे सगळं अरेंजमेंट झालेली नाही आहे. तर कसं करून त्यांना थांबवलं आहे. भैयानी बोललेत मी नाही आहे घरी, मी आल्यानंतर फोन करतो, मग तुम्ही या. आणि कसं करून आता किशनजीने मला सांगितलं तू रेडी हो, आपण 8:45 निघूया. तर मी जे घरातलेच कपडे त्याच्यावरच चालली आहे. मी काय केलं आता, असं जास्त काही घालू नाही शकत, तर हे मी रात्री किशनजींना जे गिफ्ट केलेलं शर्ट ते घेऊन चालली आहे. माझी जीन्स घेतली आहे आणि हा कुर्ता घेतला आहे. तर हे तिथे जाऊनच घालेन, कारण की आता जर मी काय चांगले कपडे घातले तर त्यांना डाऊट होईल की ह्या लोकांनी सरप्राईज प्लॅन केलं आहे. आणि त्यांना ॲक्च्युली बड्डे सेलिब्रेट करायचा नव्हता, पण त्यांची बहीण आहे, तिची विश आहे की आपण त्यांचा बड्डे सेलिब्रेट करूया. ते सगळ्यांसाठी करतात, आपण त्यांच्यासाठी करूया. तर चला आता जाते मी. तर अशाच अवतारात जाणार आहे, म्हणजे त्यांना खरंच वाटायला पाहिजे. आणि हे कपडे असं सांगेल की सिमरन तिथूनच सकाळी कामाला जाणार आहे, तर तिने कपडे मागवले. आता बघूया हा हे प्लॅन कितपर्यंत सक्सेस होतं आहे की आमचाच मोये होतोय. आता ते तर तिथे गेल्यावरच कळेल. आणि कदाचित ती पिशवी बघून सुद्धा त्यांना डाऊट होईल की याच्यात कपडे आहेत. बघूया. खूप ट्राय केलं, आम्ही खूप प्रयत्न केलेत हा प्लॅन सक्सेसफुल करायचा, तर होतोय की नाही ते तिथे गेल्यावर कळेल. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईट वगैरे बंद करून हे लोक इथे सरप्राईज तयार करतात. ये दोनों एक साथ क्या फोड़ रहे हैं? फिर केक के टाइम क्या फोड़ोगे?
गए वो गए। फूल कृष्ण इधर 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 भगवान के पास। मेरे को पहले से था पूरा डाउट। Happy birthday to you। क्योंकि ये भी माना था ना, ये किधर है? रात में केक खाया था, पूरा का पूरा दाल लुक रहा है। जाके जींस पहन के हटाएगा कौन? फिर ये पेपर डालेगा। क्या हो जलाना? हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बच्चा लोग इधर आओ। पैसा नहीं है, इधर आओ। हैप्पी बर्थडे टू यू। हटाओ हटाओ सीमा हटाओ। किधर है किधर? मेरे दो अनमोल रतन। वरना बुरी को साफ करो। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। पर कौन है वो? अभी जून में तकलीफ नहीं, दोनों लोग का बर्थडे हो गया। खाओ 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 खाओ। अरे उनका दांत दुखेगा। अशा प्रकारे होता किशनजीच्या बड्डेचं सरप्राईज आणि ते आम्ही सेलिब्रेट केलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं, केक वगैरे भरवलं, नंतर जेवलो आणि जेवताना एवढा गप्पा मारत होतो की मी व्हिडिओ घ्यायलाच विसरली। जेवल्यानंतर स्वीटमध्ये कस्टर्ड बनवलं होतं ते खाल्लं आणि बस अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं। तर व्हिडिओ इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।